घायल परिंदा है तू, दिखला दे जिंदा है तू, बाकी है तुझ में हौसला। तेरे जुनू के आगे अंबर पनाहे मांगे, कर डाले तू जो। गुड मॉर्निंग स्टुडंट्स. शिवराज प्रतिष्ठान संचलित ध्येय करिअर अकॅडमी मंदर रोड माजलगाव. तुम्हाला सर्वांना माहिती आहे की कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ऑनलाईन लेक्चर्स कुठेच सध्या नाहीयेत, म्हणजे कोणत्याच संस्थेने चालवले नाहीत. परंतु आमच्या संस्थेचे संचालक सर्वदे सर यांनी ऑनलाईन पद्धतीने क्लास घेण्याचं नियोजन केलेले. तरी पण जर कोणाला वाटत असेल की आपण ऑनलाईन क्लास जॉईन करावे तर तुम्ही आमच्या संस्थेला भेट देऊ शकता. ठीक आहे. आज आपण सेट या संदर्भात काही माहिती मी आज सेट हा चॅप्टर शिकवणार आहे. सेट म्हणजे काय आपल्याला माहिती आहे. सेट इज अ वेल डिफाइंड कलेक्शन ऑफ ऑब्जेक्ट्स अँड सेटचं एक्झाम्पल्स आपण पाहिले. नॅचरल नंबरचा सेट, होल नंबरचा सेट. नंतर नेक्स्ट पाहिलं त्याच्यामध्ये सेट कशा पद्धतीने रिप्रेझेंट केला जातो आणि सेटचे एलिमेंट्स आपण कोणत्या टाइप मध्ये रिप्रेझेंट करतो हे पण पाहिलं. नंतर सेटच्या दोन पद्धती आहेत, म्हणजे मेथड्स ऑफ रायटिंग सेट. हिअर आर टू मेथड्स. वन मेथड इज लिस्टिंग मेथड अँड सेकंड इज रूल मेथड्स. रूल मेथडला आपण काय म्हणतो, सेट बिल्डर फॉर्म. लिस्टिंग मेथड आपण पाहिलेली. लिस्टिंग मेथड मध्ये काय पाहिलं, एलिमेंट्स ऑफ द सेट आर एन्क्लोज विदिन द कर्ली ब्रॅकेट्स. कर्ली ब्रॅकेट्स कसा रिप्रेझेंट करतात, या फॉर्म मध्ये. नंतर नेक्स्ट त्यामध्येच पॉइंट आहे, इच एलिमेंट इज रिटन बाय ओनली वन्स, म्हणजे प्रत्येक एलिमेंट एकाच वन टाइम मध्ये आपण लिहितो. नंतर थर्ड पाहिलं, एलिमेंट्स आर सेपरेटेड बाय कॉमास. म्हणजे आता सपोज एबीसीडी हा एलिमेंट्स लिहिले आपण, एबीसीडी हा प्रत्येक एलिमेंट्स कशाने सेपरेट केला जातो, कॉमाने. नंतर नेक्स्ट पॉइंट आहे त्यामध्ये, द ऑर्डर ऑफ रायटिंग द एलिमेंट्स इन अ सेट इज नॉट इम्पॉर्टंट. म्हणजे ऑर्डर आपल्याला महत्वाची नाही. ऑर्डर म्हणजे तुम्ही कोणत्याही पद्धतीने याला प्लेस करू शकता. अगोदर बी घेऊ शकता किंवा सी किंवा डी अशा पद्धतीने आपण लिहू शकतो. नंतर नेक्स्ट मेथड आहे त्यामध्ये, इथून आपण आता नवीन पॉइंट स्टार्ट करतोय, रूल मेथड. रूल मेथडलाच आपण म्हणतो सेट बिल्डर फॉर्म. रूल मेथड काय सांगते ते पाहायचं आपल्याला. रूल मेथड ऑन सेट बिल्डर फॉर्म. आपण लिस्टिंग मेथड मध्ये काय पाहिलं, लिस्टिंग मेथड मध्ये सपोज AEIOU हे एलिमेंट्स आहेत. हा सेट कशाचा आहे, वॉवेल्सचा सेट आहे. इंग्लिश अल्फाबेट मध्ये वॉवेल्स म्हणजे काय, स्वर. इट इज अ सेट ऑफ वॉवेल्स म्हणजे स्वर. आता याच्यामध्ये आपण लिस्टिंग मध्ये काय करतो, लिस्ट करतो, म्हणजे प्रत्येक एलिमेंटची लिस्ट तयार केली जाते. आणि रूल मेथड मध्ये काय करावं लागतं, रूल मेथड मध्ये आपल्याला एक प्रॉपर्टी इथे डिसाइड करावी लागते. आता तुम्हाला प्रॉपर्टी मध्ये काय सांगता येईल, इट इज अ सेट ऑफ वॉवेल्स, म्हणजे स्वरांचा हा सेट आहे. म्हणजे असं त्याला असं रिप्रेझेंट करतात. आता सपोज हा सेट ए ला लिस्टिंग मेथड मध्ये या फॉर्म मध्ये लिहितात आणि रूल मेथड मध्ये आपल्याला त्याला असं लिहिता येतं, यस सच दॅट यस इज अ सेट ऑफ vowels in English alphabet. English alphabets. आता इथे काय, हा सिम्बॉल जो आहे तो काय दाखवतो, सच दॅट. दिस इज द सिम्बॉल ऑफ सच दॅट. And this is the symbol of curly brackets. आणि या सेटला आपण रीड करतो, ए इज अ सेट ऑफ, ए इज रीड ॲज, ए इज रीड ॲज. याला कसं रीड करतात, एफ इज अ सेट ऑफ ऑल, एफ इज अ सेट ऑफ ऑल vowels in English alphabet. X is a set
set of all such that, इथे घ्यायचं such that, या सिम्बॉलचा पण इथे यूज करतात such that vowels in English alphabet. अशा पद्धतीने रूल मेथड मध्ये सेटला रिप्रेझेंट केलं जातं. नंतर नेक्स्ट आहे प्रॅक्टिस सेट दिलेला आहे. याच्यामध्ये प्रॅक्टिस सेट 1.1. प्रॅक्टिस सेट मध्ये काय दिले? फर्स्ट एक्झाम्पल आहे सेट ऑफ इवन नंबर्स. आता फर्स्ट काय? फर्स्ट आहे राईट द फॉलोइंग सेट्स इन अ रोस्टर फॉर्म. रोस्टर फॉर्म म्हणजे लिस्टिंग मेथड मध्ये तुम्हाला लिहायचे. फर्स्ट काय? सेट ऑफ इवन नंबर्स. आता सेट ऑफ इवन नंबर्स काय असतात? 2, 4, 6, 8 अप टू डॉट डॉट. आता आपल्याला इथे काय म्हणतात डेफिनाइट नंबर सांगितलेले नाही, त्यामुळे तुम्ही 2, 4, 6 इथून सुरुवात करू शकता अप टू डॉट डॉट इन्फिनिटी पर्यंत लिहू शकता. म्हणजे सेट ऑफ इवन नंबर्स काय तो 2, 4, 6, 8 अप टू डॉट डॉट इन्फिनिटी. नंतर नेक्स्ट आहे त्यामध्ये एक्झाम्पल आहे सेट ऑफ इवन प्राईम नंबर्स फ्रॉम 1 to 50. नंतर नेक्स्ट आहे सेट ऑफ इवन प्राईम नंबर्स फ्रॉम 1 to 50. 1 to 50. त्याच्यामध्ये काय सांगितलं आपल्याला? सेट ऑफ इवन प्राईम नंबर्स. प्राईम नंबर्स म्हणजे असे नंबर्स ज्या संख्येला त्याच संख्येने भाग जातो आणि 1 ने भाग जातो, त्याला काय म्हणतात? प्राईम नंबर्स. पण आपल्याला काय घ्यायचं इथं? एक स्पेसिफिक वर्ड दिला इथं. काय त्याचं? इवन प्राईम नंबर्स आपल्याला फाइंड करायचे. आता प्राईम नंबर्स ऍक्च्युअली काय असतं? 2, 3, 5, 7, 11 अप टू डॉट डॉट इन्फिनिटी. तर आता आपल्याला इवन प्राईम नंबर पाहिजे. इवन मध्ये कोणते येतात? फक्त 2 हा नंबर येतो. बाकीचे सर्व नंबर्स कशामध्ये जातात? ऑड प्राईम नंबर्स. त्यामुळे आपल्याला फक्त सेट मध्ये कोणता एलिमेंट मिळतो? सपोज सेट हा बी आहे, तर त्याच्यामध्ये आपल्याला एकच एलिमेंट मिळतो 2, कारण आपल्याला घ्यायचं आहे इवन प्राईम नंबर. इवन प्राईम नंबर इज 2. ऑड प्राईम नंबर विचारला असेल तुम्हाला तर 3, 5, 7, 11 अप टू डॉट डॉट इथून स्टार्टिंग होईल तुमची 3, 5, 7, 11. नंतर नेक्स्ट येतो सेट ऑफ निगेटिव्ह इंटिजर्स. सेट ऑफ निगेटिव्ह इंटिजर्स. नंतर थर्ड एक्झाम्पल आहे सेट ऑफ निगेटिव्ह इंटिजर्स. सेट ऑफ निगेटिव्ह इंटिजर्स. सेट ऑफ निगेटिव्ह इंटिजर्स मध्ये कोणते येतील? आता इंटिजर्सचा सेट तुम्हाला माहिती आहे. इंटिजर्स काय असतात? मध्ये येतो 0, इकडे येतात पॉझिटिव्ह नंबर्स 1, 2, 3 अप टू डॉट डॉट, आणि इकडे येतात निगेटिव्ह -1, -2, -3. आता याच्यामध्ये काय येईल? मग आपल्याला सेट दिलाय सेट ऑफ निगेटिव्ह इंटिजर्स फाइंड करायचे. फक्त मग इकडच्या साईडचे पूर्ण पॉइंट्स येतील लेफ्ट साईडचे. मग काय येईल? सपोज हा सेट सी आहे -1, -2, 3, 0, -1, -2, -3 अप टू डॉट डॉट. नंतर नेक्स्ट आहे 7 बेसिक साऊंड्स ऑफ ए सरगम. सरगम म्हणजे सुराचे 7 तुम्हाला सरगम माहिती आहेत. कोणते येते? सा रे ग म प. नेक्स्ट सेट येतो सा रे ग म प. नंतर नेक्स्ट आहे राईट द फॉलोइंग सिम्बॉलिक स्टेटमेंट्स इन अ वर्ड्स. नेक्स्ट क्वेश्चन आहे राईट द फॉलोइंग सिम्बॉलिक स्टेटमेंट्स इन वर्ड्स. म्हणजे वर्ड्स मध्ये तुम्हाला लिहायचे. आता फर्स्ट काय दिले? 4/3 बिलॉंग्स टू क्यू. फर्स्ट एक्झाम्पल यामध्ये 4/3 बिलॉंग्स टू क्यू. क्यू मध्ये क्यू म्हणजे रॅशनल नंबर्स असेल ते. क्यू रिप्रेझेंटेड बाय रॅशनल नंबर्स. काय रिप्रेझेंट होतो? रॅशनल नंबरचा सेट आहे. आणि 4/3 हा क्यूचा एलिमेंट आहे. म्हणजे आपल्याला सिम्बॉलिक स्टेटमेंट्स दिलेले तुम्हाला इथे. सिम्बॉलिक स्टेटमेंट्स मध्ये लिहायचे. सिम्बॉल मध्ये कसं लिहायचे? 4/3 इज एलिमेंट ऑफ क्यू. हा बिलॉंग्स टू जे सिम्बॉल आहे तो काय दाखवतो? म्हणजे हा 4/3 क्यूचा एलिमेंट आहे. म्हणजे तुम्हाला लिहिताना स्टेटमेंट कसं लिहायचे? 4/3 इज अ एलिमेंट ऑफ क्यू. म्हणजे रॅशनल नंबरचा हा एलिमेंट आहे. नंतर नेक्स्ट आहे त्यामध्ये -2 बिलॉंग्स टू n. -2 बिलॉंग्स टू n. n मीन्स नॅचरल नंबर्स.
नॅचरल नंबर्सचा सेट आहे म्हणजे -2 बिलॉंग्स टू n. पण इथं -2 कसं आहे निगेटिव्ह आहे. निगेटिव्ह असल्यामुळे याला आपण काय म्हणायचं -2 इज अ एलिमेंट ऑफ सिम्बॉलिक मध्ये लिहिताना सिम्बॉलिक स्टेटमेंट लिहायचे ना -2 इज अ एलिमेंट ऑफ n. नंतर नेक्स्ट आहे त्यामध्ये p equals to p is an odd number. त्यामध्ये थर्ड आहे आपले p such that p is an odd number. p is a set of p such that p is an odd number. आता याचं स्टेटमेंट कसं तयार होईल हा सिम्बॉल काय दाखवतो सच दॅट म्हणजे त्या एलिमेंटचा घटक आहे. नंतर p is a set of all p such that चे पुढचं सेंटेन्स काय p is an odd number such that p is an odd number. नंतर नेक्स्ट आहे त्यामध्ये नेक्स्ट काय राईट एनी टू सेट्स बाय लिस्टिंग मेथड अँड बाय रूल मेथड. म्हणजे दोन्ही फॉर्म मध्ये तुम्हाला लिहायचे लिस्टिंग मेथड मध्ये पण लिहायचे आणि रूल मेथडच्या फॉर्म मध्ये पण लिहायचे. आता नेक्स्ट काय क्वेश्चन नंबर 3 मधलं फर्स्ट आहे A is a set of even natural numbers. A is a set of even natural numbers less than 10. आता याला तुम्हाला दोन्ही फॉर्म मध्ये द्यायचं एक लिस्टिंग मेथड आहे आणि दुसरी रूल मेथड. फर्स्ट फॉर्म काय लिस्टिंग मेथड मध्ये काय कसे एलिमेंट्स येतील मग आता याचे मिनिंग काय होतं ए इज अ सेट ऑफ इवन नॅचरल नंबर्स. इवन म्हणजे समसंख्या सम नैसर्गिक संख्या लेस दॅन 10 10 पेक्षा कमी असलेल्या सम नैसर्गिक संख्या तुम्हाला लिहायच्या. तर मग 10 पेक्षा कमी कोणत्या 2 4 6 8 10 पेक्षा कमी लिहायचे लेस दॅन 10 इक्वल्स टू दिला असतं तर इथं 10 पण आले असते. फक्त आपल्याला काय लिहायचे 10 पेक्षा कमी म्हणजे 2 4 6 8 आणि नंतर येतं रूल मेथड. रूल मेथड कशा फॉर्म मध्ये लिहितात इट इज अ सेट ऑफ सपोज x such that x is a set of even natural numbers less than 10. Even natural numbers less than 10. नंतर नेक्स्ट आहे त्यामध्येच किंवा तुम्ही याला असं पण लिहू शकता. आता एक्स डायरेक्ट हा पॉइंट लिहू शकता किंवा त्यालाच ऑर मध्ये एक्स सच दॅट एक्स. आता हे कशा संख्या आहे 2 च्या मल्टिपल्स मध्ये 2 4 6 8 या फॉर्म मध्ये म्हणजे 2 4 6 म्हणजे 2चा सॉरी त्या 2चा काय म्हणतात ते पाढाच आहे ते 2चा पाढा असेल तर 2 च्या मल्टिपल्स मध्ये म्हणजे 2 च्या मल्टिपल्स मध्ये म्हणजे त्याला असं 2n सच सॉरी कॉमा n कुठून येईल नॅचरल नंबर्स मधून n बिलॉंग्स टू n आणि n कसं दिलं आपल्याला लेस दॅन 10 असल्यामुळे काय येईल मग n इज लेस दॅन n इज लेस दॅन 5 म्हणजे आपल्याला 5 पेक्षा लहान जर आपण घेतले संख्या तर आपल्याला इथं काय भेटतात n इज लेस दॅन 10 भेटतं म्हणजे 2 4 6 8 हे नंबर्स भेटतात. नंतर त्यामध्ये नेक्स्ट एक्झाम्पल आहे B is a set of letters of the word science. B is a set of word science. It's listing method. Listing method काय याची लिस्टिंग मेथड येते. लिस्टिंग मेथड मध्ये याचे सर्व वर्ड्स सर्व काय म्हणतात लेटर्स येतात. लेटर्स कोणते S C I E M C. आपल्याला एक सपोज 2 लेटर्स
सी परत आलाय, सी परत घ्यायची गरज नाहीये. ई पण परत आलाय, त्यामुळे ई पण परत घ्यायची गरज नाही. म्हणजे लेटर्स काय येतात, एस सी आय ई एन. नंतर नेक्स्ट आहे रूल मेथड. रूल मेथड मध्ये कसे एफ सी इज अ सेट ऑफ such that X is a set of word science. नंतर त्यामध्येच नेक्स्ट एक्झाम्पल आहे फोर्थ आहे राईट द फॉलोइंग सेट्स युजिंग लिस्टिंग मेथड. फर्स्ट एक्झाम्पल आहे ऑल मंथ्स इन द इंडियन सोलार इयर. इंडियन सोलार इयर मध्ये सर्व मंथ्स घ्यायचे. आता इंडियन सोलार इयर मध्ये किती मंथ्स असतात, 12 मंथ्स. म्हणजे मराठी महिने किती आहेत ते लिहायचे. मराठी महिने कोणते कोणते, चैत्र वैशाख ज्येष्ठ आषाढ श्रावण भाद्रपद अश्विन कार्तिक मार्गशीर्ष पौष माघ फाल्गुन. म्हणजे हे वर्ड्स त्याच्या हा सेट तयार होईल. ऑल मंथ्स इन द इंडियन सोलार इयर. नंतर नेक्स्ट आहे त्यामध्ये लेटर्स इन द वर्ड कॉम्प्लिमेंट. कॉम्प्लिमेंट मध्ये किती लेटर्स आहेत ते तुम्हाला लिहायचे. कॉम्प्लिमेंट मध्ये आता किती येतात, COM PLE आणि नंतर एम, नंतर ई परत येतो. ई परत लिहिण्याची गरज नाही. एन पण परत येतो, सॉरी एन परत येत नाही, एन नंतर टी, एम आणि ई, सॉरी ई आणि एम दोन शब्द हे सॉरी दोन लेटर्स जे आहेत ते परत येतात, त्यामुळे ते 1 टाइम्स घ्यायचे. नंतर नेक्स्ट येतं त्यामध्ये सेट ऑफ ह्युमन सेन्सरी ऑर्गन्स. ह्युमन सेन्सरी ऑर्गन्स कोणते आहेत, 5 आहेत. त्यामध्ये फर्स्ट आहे नोज, नंतर नेक्स्ट आहे इयर, नेक्स्ट आहे इयर्स, नंतर आईज, नंतर टंग आणि नंतर स्किन. नंतर त्यामध्ये फोर्थ एक्झाम्पल आहे सेट ऑफ प्राईम नंबर्स फ्रॉम 1 to 20. प्राईम नंबर्स कोणते असतात ते सांगितलं मी आता. 1 to 20 मध्ये कोणते कोणते येतील, 2, 3, 5, 7, 11, 17, सॉरी 13, 17, 19. नंतर ई मध्ये काय, सॉरी फिफ्थ एक्झाम्पल आहे नेम्स ऑफ कंटिनेंट्स इन द वर्ल्ड. नेम्स ऑफ द कंटिनेंट्स म्हणजे काय, खंड. किती खंड आहेत ते माहितीत ना, 7 खंड आहेत. फर्स्ट आहे आशिया आफ्रिका, नंतर नेक्स्ट आहे युरोप, ऑस्ट्रेलिया, अंटार्क्टिका, साऊथ अमेरिका आणि नॉर्थ अमेरिका. हा सेट आहे नेम्स ऑफ कंटिनेंट्स इन द वर्ल्ड. नंतर फिफ्थ एक्झाम्पल आहे राईट द फॉलोइंग सेट्स युजिंग रूल मेथड. आता रूल मेथड मध्ये नेक्स्ट तुम्हाला एक्झाम्पल सॉल्व्ह करायचे. आता रूल मेथड कशी यूज करायची मी तुम्हाला सांगितलेले. जर कोणाला समजलं नसेल तर तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करू शकता आणि नेक्स्ट जे एक्झाम्पल आहे फिफ्थ ते तुम्ही मला सॉल्व्ह करून कमेंट करायचं. ओके, ठीक आहे, थँक्यू.